ती पण ही बघ काय ती नुसती चिंगला चिंगला नुसती चिंगला नुसती पाषाण भरतात मी चिंगला आहे बघा काय काय चिंगलं बापरे. बापरे नुसती चिंगलच चिंगलं. मग मी दाखवतो चिंगला कशी बसलेली आहे ती बघा. ही तुम्हाला सगळी दिसत नाही वरती पेवतायत ना सगळी ही सगळी चिंगलाच आहेत. नमस्कार मंडळी, माझं नाव ऋषिकेश आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या गावरांच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि मंडळी बऱ्याच दिवसापासून मी ट्राय करत होतो की आमच्या नदीतील म्हणजे जी कोळंबी पकडायची पद्धत आहे ना ती दाखवायचं, पण काय बरेच दिवस म्हणजे अशी असा वेळ भेटत नव्हता. पण आज फायनली वेळ मिळाला आम्हाला आणि त्यानिमित्ताने आम्ही सोनू आणि मी चाललोय दोघे जण. सकाळचे वाजले जवळजवळ 11 वाजलेत आणि आम्ही दोघे जण चाललोय. ऊन जाम पडलाय एकदम खतरनाक, चटके बसत उन्हाचे. आणि एक जाळी घेऊन चाललोय आम्ही, याला विन म्हणतो. आणि आपला सोनू इकडे पुढे झालाय. तर बघूया. आणि आज काय आता पार पडल्या नदीला आणि चिंगलं भेटतील काय माहित नाही. चिंगलं म्हणजे कोळंबी आता भेटतील काय माहित नाही, पण आम्ही चाललोय पकडायचा प्रयत्न करू. आम्हाला दाखवायचं आहे की कसं आमच्याकडे कोळंबी पकडतात ती. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आम्ही चाललोय आमच्या नदीच्या दिशेने, तर फॉलो करा आम्हाला. मंडळी काय नजर आहे बघा आमच्या माळ्याचा, एक नंबर. काय गवत वाढलंय मस्तपैकी. आणि आमचा पुढे एक दादूस आहे आमचा, तो गुरा घेऊन आलाय खाली. आणि सोनू बघा कसा बायकांसारखा टॉवेल घेऊन चाललाय वरती, त्याला ऊन लागतंय म्हणे. तर आता थोड्याच वेळात नदीमध्ये उतरू. याची पुढे तुम्हाला तूर दिसते ना, याच्या पुढे नदी आहे. मंडळी आता आम्ही आलोय आमच्या मळ्यामध्ये आणि आता मळ्यातून आम्हाला उतरायचंय खाली नदीमध्ये. आणि मस्त एक पावटा बिटा वाढला आहे, तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं मी. हे बघा खाली नदी आपली इथे. हा बूट घे खाली, मी पण बूट घेतोय. आता चिखल भरपूर आहे त्यामुळे आम्ही बूट पण घेतो सोबत. मोर कंटाळा आलाय. मी बघ घेतो चपला. हे बघा एक नंबर नदी आहे, पार पडलेला मस्तपैकी. चिखल मरणाच झालाय. नाही मंडळी आपल्याला पुढे जायचं आहे. एक पुढे डबका आहे साईडला. आणि कसं जेव्हा पार पडतो ना तेव्हा त्याचा म्हणजे पाणी आहे ना त्यामध्ये अडकून राहतं पाणी, आणि साईडला पाणी एकदम पूर्ण खाली जातं. मग त्यामध्ये थोडं पाणी साठून राहतं ना, त्यामध्ये चिंगला राहतात. चिंगला म्हणजे कोळंबी. तर मी एवढ्या व्हिडिओमध्ये चिंगला बोलन, पण तुम्ही समजून घ्या कारण आम्ही इकडे गावठी भाषेत आम्ही चिंगलाच बोलतो, तर कन्फ्युजन व्हायला नको म्हणून. हे बघा इथे भरपूर असं चिंगलं मरणाचे. आता ऊन पडलंय ना, आता उन्हावर भरपूर येतात. हे बघा इथे पण डबका आहे. इथे याला थोडंसं खदलवायचं, म्हणजे पूर्ण असं चिखल चिखल करायचं मस्तपैकी आणि त्यामध्ये जाळं फिरवायचं. भरपूर चिंगला येतात. तर तुम्हाला आता मी दाखवतो, बघत राहा. तर मंडळी हे आहे आपल्या नदीच्या साईडचं एक डबकं. आणि जेव्हा पार पडतो म्हणजे नदीला काय बोलतात त्याला भाषेत काय, ओहोटी काय रे, ओहोटी. नदीला ओहोटी येते ना तेव्हा पाणी सगळं खाली जातं. आणि हे जे डबकं आहे ना ह्याच्यामध्ये पाणी साठून जातं. तर याच्यामध्ये जो मासा आहे ना तो इथे अडकून राहतो. आणि मग नंतर आम्ही याच्यामध्ये येतो आणि जो काय मासा अडकलेला आहे ना तो असा ढवळायचा ह्याच्याने. ढवळल्यामुळे काय होतं माहितीये, पूर्ण पाणी खदूर होतं आणि त्याच्यामुळे त्याला काय दिसत नाही. आणि आपण ह्या विणीने ते झोलून नंतर आपण काटर घेऊन जातो आणि ते मासा आपल्याला भेटतो. आता आम्ही तेच करणार होता दोघे जण आणणार, सोनून मी. आता आम्ही चालू करतो, बघत राहा. मंडई जाम चिंगला आहे बघा. काय ती झोलवायचं नाही, आणायचं त्याच्यामध्ये. पिशव्या आणले घरात ना, हो भेटा भरपूर चिंगला भेटायचे बघा. तुम्हाला आता नाही बोलू ना तरी 2-3 किलो चिंगला आराम भेटतील याच्यामध्ये. फक्त न्यूट्रल माणसं पाहिजेत फक्त आपल्याकडे. या चिंगल्यांचं ना कोलिम फ्रायवर एक नंबर होतो. घरात गेलो ना फक्त न्यूट्रल माणसं पाहिजेत.
उड्या मारतात उड्या मारतात भरपूर. पाणी खदलवून झालेलं आहे आणि आता ऋषी जरा काय करतोय घोलवतोय. झोलवतोय. हो काय ते खतरनाक कसले आले बघा. झालेलं आहे. काय तर ढोळीत राहिलं ना मी जाम येतात इथं. बघ काय तो खायचं बाहेर नुसतं बघ तू पकडू कोणला होता. खायला चांगलं होतं काहीतरी मासा असेल. अरे खरब्या भरपूर येतात हे बघ. इथं मार इथं मार. लय गुदगुत आहेत. उसामले सगळं. मंडळी ऊन तापलं आणि चिंगला जोरात आली ना इतकी बापरे इतकी उड्या मारतायत ना आई शपथ. शाळेला पागल झाला आमचा. इतकी नुसतं पाषाण ओततोय चिंगला. हे बघा शाळेला एकदा पाषाण दाखव रे उतून. बघ हे बघ चिंगला काय ती उड्या मारतायत. बाप रे नुसती चिंगलाच आहेत. बाप रे नाद खुळा चिंगला आले. हे बघ चिंगला काय ती आई शपथ. एवढे आयुष्यात बघितलं नव्हते चिंगला कधी. खतरनाक आले तो. पुढे इकडे आम्हाला निवडला टाइम जागी माहिती. हा खदलो या काय चिंगलं आलेत. आम्ही पहिल्यांदा बघतो माझ्या आयुष्यामध्ये एवढे चिंगलं. सगळी साईट तुम्ही बघा ना चिंगला म्हणजे चिंगलाच आहे. काय ते चिंगलं बाप रे नुसती मूठ भरून त्यांनी काढला नाही. आई शपथ नाद खुळा एकदम. घे चिकन विकल घ्या चिकला बिकल की आपण घरात नीट करू. आई शपथ एवढं पागल झालो मी. मंडळी आम्हाला जवळजवळ येऊन झालाय अर्धा तास आणि काय चिंगला गावतायत ना तुम्हाला काय सांगू मी आता. नुसते आम्ही हाताने जमवता चिंगला. बघा शाळेला तिकडे आता पिशवीच्या मागे लागलाय. जवळजवळ आमची अर्धी पिशवी भरून गेली. बघा नुसती चिंगला प्युअर चिंगला भरपूर. इथं आपल्या कोकणातली मजा आहे की तुम्हाला इथे मच्छीमारी आणि बाकी काय असेल ना याची मजा खूप घ्यायला मिळते. आणि इकडे सोडून बघा हातालाच निवडतो नुसतं चिंगला आहे. बघा सोडून दाखव तुझ्या हातामध्ये चिंगला आहे. बघा प्युअर प्युअर चिंगला एकदम मस्त एकदम भारी. जिथे हात घालाल तिकडे चिंगला निघतात. नाद खुळा निघाले हो. असं बघितलं नव्हतं पहिलं कधी. आता मला पहिल्यांदाच कळतंय. बाप रे मंडळी पुन्हा बघा एकदा सोडणी काय निवडले. बाप रे चिंगला नुसती. जरा चांगल्या पण उन्हामध्ये दाखव. उन्हामध्ये 1 मिनिट पण धुवायला लागेल काय नुसती चिंगला. हे बघा कोळंबी प्युअर कोळंबी सोनू ओरिजिनल प्युअर नॉनव्हेज. काय होतं माहिती मंडळी जेव्हा ऊन पडतं ना तेव्हा त्यांना सगळे आहेत ना ते वरती येतात. कारण त्याला पाणी जरा गरम लागतं ना त्यामुळे ते थंड बघण्यासाठी वरती येतात आणि साईडला चिकटून बसतात चिखलाला. कारण चिखल थंड असतो आणि साईडला आल्यामुळे ते आपल्या डोळ्याला दिसतात आणि आम्ही पकडत आहोत. आम्ही टपलेले जाऊ त्यांना बघल्यासारखे. नुसती चिंगला. हे बघा नुसते हाताने जमवत आहे. जाळी आम्ही इकडे ठेवलेली कारण जाळीचा उपयोगच नाही. जाळी किती बघणार 4-4, 5-5. तुम्ही हाताने पकडायला गेलात ना मरणाची भेटतात. हे बघा नुसता पिशा अंतनी भरतोय. पश्चन भरता. हो बघा ही चिंगला अर्धी पिशवी भरली आणि आमची हौस पण मिटली भरपूर. मंडळी मला तुम्हाला सांगायचं की आम्ही फक्त इथे अर्ध्यासाठी म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी आलो होतो की चिंगला कशी गावतात ती. पण ही बघा काय ती नुसती चिंगला नुसती पाषाण भरतात मी चिंगला. आहे बघा काय चिंगलं बापरे. बापरे नुसती चिंगलं. मग मी दाखवतो चिंगला कशी बसलेली आहे ती. बघा ही तुम्हाला सगळी दिसत नाही वरती पेवतायत ना सगळी. ही सगळी चिंगलाच आहेत. प्युअर चिंगला. काय आलं बा बोलतोय काय आत घेऊ नका पिशवी. आतून नको घेता. चांडली ना अर्धी नाही आता पिशवी म्हणजे सांडली होती. वरती
हालत खराब करून ठेवलं चिंगला, कारण इतकी भेट आहेत ना चिंगला संपतच नाही आहेत. नुसती चिंगला. आमची पिशवी भरली ना, पिशवी आता दुसरी पिशवी आता पाहिजे होती, पिशवी टाकायला जागा नाही आता. हे बघा पूर्ण चिंगला उड्या मारतात, हे बघा आतमध्ये. अरे धर ना तिकडे पिशवी धर. शाळेत जाऊन पागल झाला, सोनू पागल झाला, मी पण पागल झालो. चला आता मंडळी, आज काय कोळंबी गावले ना, आई शपथ तुम्हाला काय सांगू. आता पिशवी भरली आमची एक, आणि टॉवेलच पण घेतलेला आहे बघा. पिशवी फुल भरली, पिशवी फाटत आली बघा. याचं हँडल फाटलं एवढं वरून चाललं. हे बघा प्युअर चिंगला, प्युअर कोलंबी बघा, प्युअर कोळंबी ना. तर वजन बघा ते माट आहे तरी 7 किलो जवळजवळ आहे, आणि याच्यात माट पाव किलोच्या वरती आहे. याच्यामध्ये इतकी कोळंबी अजून आहे ना, मला वाटतं 20 किलो कोळंबी अजून गावल याच्यामध्ये, आई शपथ. तर म्हणजे आता तुम्हाला आम्ही वर घरात जाऊन दाखवतो. तर ती कोळंबी आम्हाला अजून साफ करायची, तर तेव्हा व्हिडिओ दाखवेन किती आहे ती टोटल. तोपर्यंत आम्ही जरा नदीमध्ये पोहतो मस्तपैकी, जरा फ्रेश होतो, आणि त्यानंतर घरी जायला निघतो. मंडळी टोटल आता एवढी झाली, आता वाटा घालायची तयारी आहे आमची. आता घरात साफ करायला नेवतो सगळ्यांच्या. तो साफ केलं, आपलं साफ करायला टाइम नाही जास्त. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आतासाठी बाय बाय.